नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठापासून एक खुसखुशीत नाश्ता. त्यासाठी इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता बटाटा मॅश करून झालेला आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या घालायच्या आहेत ज्या आपल्या घरात अवेलेबल असतील त्या. आता मी इथे गाजर घालते, बारीक चिरून घालायचं आहे. फक्त पटकन शिजतील अशा भाज्या घालायच्या आहेत यामध्ये. ही सिमला मिरची बारीक चिरून घातली आहे, मेथी घातली आहे. तुम्ही इतर पालकही घालू शकता किंवा तुम्हाला आणि कुठली भाजी दुसरी आवडत असेल यात कोबी सुद्धा घालू शकता. फ्रेंच बीन्स किंवा फ्लावर किसून घालू शकता. आता यामध्ये आपण वेगवेगळे मसाले घालणार आहोत. थोडंसं हिंग घालायचं आहे, हळद घालायची अर्धा चमचा. हे धणे जिरं पावडर आहे, ही 1 चमचा घालायची आहे. आता हे आलं आणि हिरवी मिरची ह्याचं ठेचून घेतलेलं आहे, असं जाडसरच घ्यायचं आहे चेचून. कोथिंबीर घालूया. हा अतिशय टेस्टी तर आहेच पण हेल्दी सुद्धा आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल यात आपण कुठल्याही भाज्या घालू शकतो. तीळ घालायचे, तिळाने ह्याला एक क्रिस्पीनेस येतो. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, ओव्याने छान असा फ्लेवर येतो. थोडंसं क्रश करून घालायचं. थोडीशी रेड चिली फ्लेक्स पण घालायचे आहेत. यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे, म्हणजे यात जे मेथी आपण घालतो त्याचा कडवटपणा जास्त लागत नाही. नाहीतर मुलं कडू असलं की खायला मागत नाहीत, यासाठी आपण गूळ घातलाय. इथे 1 मोठा चमचा बेसन घालायचे, याने अगदी खमंग होतात. ज्वारीचे आपण छोट्या पुऱ्या करणार आहोत या. आणि 1 कप ज्वारीचं पीठ घालायचंय. आता चवीपुरतं मीठ घालूया. आणि सर्वात शेवटी यामध्ये खुसखुशीतपणा येण्यासाठी आपण तेल घालणार आहोत. तेल हे साधंच थंड घालायचे. एकंदर 2 चमचे तेल घालायचे. आता आधी 1 चमचा घातले, नंतर पीठ मळून झाल्यावर आणि 1 चमचा घालायचे. आता हे पीठ मळून घ्यायचे आपल्याला, अगदी घट्ट पुरीसारखं. जे पुरीला पण जसं घट्ट मळतो तसं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचे. हे बघा, मी अजूनही ह्यात अजिबात पाणी घातलेलं नाही. त्यात बटाट्यात जो ओलावा असतो, आपण उकडलेले बटाटे असतात त्यावेळी त्यात काही वेळा ओलावा जास्त असतो, तर त्यामध्येच आपण हे पीठ मळायचे. जर गरज लागली तरच पाणी घालायचं, नाहीतर घालायचं नाही अजिबात, कारण आपल्याला अगदी घट्ट पीठ हवंय. हे बघा, मला अजिबात पाणी लागलेलं नाहीये. यासाठी एवढं घट्ट मळायचंय पीठ. जर लागलंच तर पाणी घालू शकता, आणि जर पातळ झालं असेल तर अजून थोडंसं पीठ घातलं तरीही चालेल. ते आपल्या अंदाजाने आपण ॲडजस्ट करायचंय. फक्त पीठ घट्ट पाहिजे. आता याला वरून परत 1 चमचा तेल घालूया. बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे 5 मिनिटं ठेवायचे आणि मग लगेचच करायला घ्यायचं. 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत. तुम्ही याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि पुऱ्या लाटल्या तरी चालतील, किंवा एकच मोठी चपाती करून त्याच्या पुऱ्या अशा कुठल्याही झाकणाने पाडल्या तरीही चालतील, किंवा असं नुसते गोळे करून असे हाताने जरी तुम्ही प्रेस केले तरी चालू शकतात. जसे तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही करू शकता. आता इथे मी थोडंसं पीठ घेतलं लावायला. गरज नाही आहे लावण्याची, पण जर हवं असेल तर थोडंसं लावू शकता. थोडीशी पातळच करायची आहे, अगदी फार जाड नाही करायची. ही एवढीच जाड करायची, म्हणजे मग ती व्यवस्थित
फ्राय करता येते. आता असेच आपण सगळे गोळे करून घेऊया. किती लहान मोठे तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढे तुम्ही गोळे करून घ्यायचे. अशा करता करताच आता आपण फ्राय करायला घेऊया. इथे मी तेल तापत ठेवलंय. तेल अगदी कडकडीत तापवायचं नाहीये, गॅस मीडियम ठेवायचा. आता आपण थोडंसं पीठ घालून बघूया. पीठ लगेच वर आलंय, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण तळायला घेऊया. गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे, वाढवायचा नाही, नाहीतर मग लगेचच लाल होतात. अगदी मस्त अशा टेस्टी होतात या पुऱ्या आणि त्याचप्रमाणे हेल्दी सुद्धा. या तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. अगदी 3 ते 4 दिवस व्यवस्थित टिकतात. चहा बरोबर किंवा जेवणाबरोबर सुद्धा या तुम्ही करून खाऊ शकता. हे बघा छान असा लाल रंग आलाय. आता काढून घेऊया आपण. अशाच आता बाकीच्या पण तळून घेऊया. पण झाली आहे आता व्यवस्थित. हे काढून घेऊया. हे बघा तुम्ही बघू शकता, याला अजिबात तेल असं आलेलं नाहीये. अशाच आता सगळ्या पुऱ्या आपण तळून घ्यायच्या. हे बघा आपल्या ज्वारीच्या पुऱ्या तयार आहेत. एकदम खुसखुशीत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. अगदी तोंडात ठेवल्याबरोबर विरघळतील अशा झाल्या. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्या तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.